अरे गोंद्या आहे का रे घरात? गोंद्या आहे ये बाहेर. अरे काय तू दिलेल्या वायद्याप्रमाणे पैसे नाही दिले, काय करायचं? देतो ना सावकार 2 दिवसात. मला तिची तारीख दाखव रे. तू तू सांगितल्याप्रमाणे तुझ्या वायद्यानं पैसे दिलेले नाहीये. हा तू आजचा वायदा उद्याचा वायदा करून खूप दिवस लावले, त्याच्यामुळे देतो सावकार 2 दिवसात देतो सर. काय नको सांगू मला. दिलेल्या प्रमाणे तू वायद्याला पैसे नाही दिलेले हे तुला कळतंय का? यावर काय लिहून दिलं? देतो सावकार देतो. काय लिहून दिलंय? हा सावकार पण देतो ना सावकार. नाही नाही मला जमणार नाही. मला तुझ्या जमिनीच्या बाबतीत काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. 2 दिवसात देतो सावकार 2 दिवसात. नाही सावकार देतो ना 2 दिवसात देतो घरी आणून सावकार. 2च दिवसाची मोहलत देतो तुला. मला 2 दिवसामध्ये जर का तू पैसे दिले नाही तर तो दिलेल्या लिखीप्रमाणे मी तुझी जमीन हस्तगत केल्याशिवाय राहणार नाही. जातो मी 2 दिवसाची मोहलत देतो. हा भाजीपाल्याला काय बाजार येत नाही. सावकार काही जमीन घेतल्याशिवाय राहत नाही. काय करू? नाही नाही मला जमणार नाही. मला तुझ्या जमिनीच्या बाबतीत काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. त्याशिवाय जमणार नाही. गोंद्यावर काय गोंद्या करतो का? गोंद्या तू ये, सोड गोंद्या. ए जा तू सावकार नाही त्रास दिला तुझा. अप्पा अप्पा नमस्कार काका. नमस्कार नमस्कार. मी मुलाखत घ्यायला आलो होतो तुमची. आमची मुलाखत? हो म्हणजे पावा शेतकऱ्याचं जीवन किती आनंदी असते ते विचारण्यासाठी आलो होतो. म्हणजे थोडं विचारावं तुम्हाला तुमच्या आनंदी जीवनाविषयी. नमस्कार बोला. नाव काय? पांडुरंग उर्फ आप्पा. तिकडे तिकडे काय तिकडे गोंद्या मागा करतो आप्पा. गोंद्या चल तिकडे मग, चल लवकर चल. काय झालं असं बरं? चला आपण जाऊन बघू. चला पुढे ये गोंद्या. आप्पा इथे आहे का तू? थांब 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 थांब. ए अरे काय करतोय? सोडते. काय करू मी? काय फाशी घेतो का? काय आला? अरे सांग की कायला फाशी घेतो? सावकारचं कर्ज लय झाले. अरे कर्ज आलं तर मग शेती कर ना, भाजीपाला पिकव ना. त्यालाच बाजार नाही ना. त्यालाच बाजार नाही ना. साहेब तुम्ही म्हणलं होतं ना, आलेला एक डायलॉग मारला होता, शेतकऱ्याचं जीवन किती आनंदी असते. शेतकऱ्याचं हे आनंदी जीवन. कायसाठी? फाशी घेण्यासाठी हे आनंदी जीवन. भाजीपाल्याला काय बाजार येत नाही काय? आम्ही काय दररोज आत्महत्या करून मारायचं का? रोज पेपराला बातमी येते आमचा शेतकरी दररोज भाजी घेतोय. काय आज आम्ही पण घेऊ का इथं भाजी? तुम्ही थिएटर बघता बघा, तिथे गेलो कधी पैसे कमी करता का? चायनीज खात्याने खावा चायनीज पैसे कमी करता का? मग आमच्या भाजी खात्याने का तुम्ही भाव कमी करता? त्यांना प्रश्न त्यांना तुम्ही प्रश्न विचारता तुमचं नाव काय? मग सांगा ना उत्तर आता मला. तुम्ही आता तुम्ही सरकारचा पगार घेता जाता घरी, आमची फाईल कधी ओपन करता? इथून मागे जेवढे मेलेत त्याच्यात हा पण ऍड झाला असता. आता आमच्यामुळं वाचला कोणतरी करायचं काय? मुलाबाळांना सांगायचं. मुलांनी एक दिवस दप्तर मागितलं, काय बाळा उद्या देतो तुला, आजच सांगून आम्ही दिवस काढतोय. कायसाठी? बोला की साहेब आता काय लागत बे? आज मला खरी स्थिती कळाली. आम्ही सगळे हे पडद्यामागचं चित्र आम्हाला दिसायचं, पण आज खरं कळलं. प्रत्यक्ष पाहिल्यानंतर खरंच शेतकऱ्याचं जीवन खूप हालाकीचं आहे. आणि तुम्ही बोलल्याप्रमाणे माझ्या मनाला खूपच लागलं. मी तुमची व्यथा नक्कीच समाजापर्यंत पोहोचवेन आणि हा माझा प्रयत्न राहील.
काय बोलतास साहेब तर तुमच्यासारखे लय येऊन गेल्यात. पण मी करणार आहे त्याच्यासाठी प्रयत्न, कारण की मी माझ्या डोळ्याने पाहिलं हे चित्र. मला पण खूप दुःख वाटलं. माझे पण आई वडील शेतकरी, त्यामुळे मला शेतकऱ्याची जाणीव आहे आणि मी हे समाजापर्यंत पोहोचवणार. ही माझी निष्ठा आहे आणि श्रद्धा आहे आणि मी ते खरोखर पोहोचवून दाखवणार. उद्याच्या पेपरला बघा, पहिला फोटो हा शेतकऱ्याचाच असणार. ए वेडे चला आता अशी घेते चल. नमस्कार मित्रांनो, आम्ही या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून शेतकऱ्याचं जे व्यथित जीवन आहे हे आपणापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. आपण पाहिलंच ह्या शेतकऱ्यांना का आत्महत्या करावी लागते याचं कारण पण आम्ही आमच्या फिल्मच्या माध्यमातून दाखवलं. सरकार कुठलंही असू द्या, अगोदरचं पण आताचं पण, ते असं म्हणत होते की शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभाव देऊ, पण तशी परिस्थिती दिसते का आपल्याला? अजूनही आपण पाहतो शेतकऱ्याचा जो भाजीपाला आहे तो कवडी मोल किमतीने विकला जातो. कसं काय मोठा व्हायचा शेतकरी? शेतकऱ्याकडे कसं काय पैसे यायचे? आम्ही ही जी व्यथा दाखवली ही एक प्रातिनिधिक व्यथा होती शेतकऱ्याची. आणि आपण पण या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून तुम्हाला जे काय वाटेल भावना शेतकऱ्यांविषयी, हा आमचा पहिला प्रयत्न आहे. आम्ही या प्रयत्नातून अजून पुढे आम्हाला शेतकऱ्याचं खूप जीवन दाखवायचं आहे, तर तुमची आम्हाला प्रेरणा मिळाली पाहिजे. या सगळ्या टीमचं प्रयत्न हे सकारात्मक दृष्टीने चाललेला आहे, तर तुमचे आशीर्वाद हे आमच्या पाठीशी असू द्या, हीच माझी एक विनंती. मित्रांनो, ही आमची सगळी टीम तुमच्यासाठी एक नवीन पिक्चर घेऊन येत आहे शेतकरी. जर तुम्हाला हा मान्य असेल, सहमत असेल या पिक्चरसाठी, तर खाली कमेंट करून पाठवा. आणि ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि घंटीच्या बटनावर क्लिक करा.